मोक्ष म्हणजे काय आणि मोक्षाची जी व्याख्या आहे किंवा मोक्षाकडे पाहण्याचा जो आमचा दृष्टिकोन आहे तो आणि संतांनी जे सांगितलेलं आहे ते त्याच्यामध्ये किती फरक आहे बरं का? आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना काही वेळेला मोक्षाची अपेक्षा मेल्यावर करतो, मरणोत्तर. बरं का? या ठिकाणी तो मोक्ष आणि त्या मोक्षाची मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात, जो आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना अनुक्रमाधारे स्वधर्माचरण करतो त्याला मोक्ष सहज प्राप्त होतो, त्याला मुक्ती सहज प्राप्त होते. संतांच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर विविध विचारांनी जो बांधलेला आहे, विविध प्रकारच्या कर्माने जो बांधलेला आहे त्याला जर बद्ध म्हणत असतील तर त्याच्यापासून मुक्त होणं, मोकळं होणं म्हणजेच मोक्ष आहे. बरं का? आणि तो मोक्ष, ती मुक्ती माणसाला सहज प्राप्त होईल. फक्त त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर या ठिकाणी माऊली म्हणतात, देखी अनुक्रमाधारे, अनुक्रमाने आम्ही स्वधर्माचे आचरण केलं पाहिजे. स्वधर्मो जो आचरे तो मोक्ष तोडे व्यापारे निश्चित पाले. त्याला मुक्ती सहज मिळेल, सहज मोक्ष प्राप्त होईल. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या शेरे गावातील आणि हे डोंगरे परिवार, या डोंगरे परिवाराचे पिताश्री कैलासवासी बुधाजी कृष्णा डोंगरे बाबांना शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात बाबांच्या धर्मपत्नी असतील आमच्या आईसाहेब भीमाबाई बुधाजी डोंगरे, बाबांचा मुलगा असेल साईनाथ बुधाजी डोंगरे, बाबांचा दुसरा मुलगा असेल रामदास बुधाजी डोंगरे, त्याचप्रमाणे बाबांचा पुतण्या बाळाराम गोविंद डोंगरे, बाबांची मुलगी असेल शोभा मच्छिंद्र मसने, त्याचप्रमाणे दुसरी मुलगी कल्पना कमलाकर गायकर, बाबांची पुतणी असेल कुंदा बाबू तरणे आणि त्याचप्रमाणे बाबांची दुसरी पुतणी फसाबाई गणपत जाधव. हा संपूर्ण डोंगरे परिवार आहे. आणि या डोंगरे परिवारामध्ये कार्य करत असताना सुस्वभावी असलेले बाबा, अतिशय मनमिळावू असलेले बाबा, कबाड कष्ट केले, मेहनत केली, घाम गाळला, हाडाची काढ केली, मुलांचा सांभाळ केला. या डोंगरे परिवारामध्ये कार्य करत असताना जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगले जगले, जेवढं चांगलं वागता येईल तेवढे चांगले वागण्याचा प्रयत्न बाबांनी केला. मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार केले आणि वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. नरदेह मिळाल्यानंतर माणसाने कसं जगावं, कसं वागावं, माणसाचं आद्य कर्तव्य काय आहे, काय केलं म्हणजेच आमच्या जीवनाचं सार्थक होईल, काय केलं म्हणजे आमच्या आयुष्याचं सार्थक होईल, कसं जगलो वागलो म्हणजे आम्हाला या नरदेह मिळाल्याचा काहीतरी फायदा होईल, बरं का, लाभ होईल. हेच एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपले बुधाजी बाबा कृष्णा डोंगरे. बाबांचा फोटो ज्या वेळेला मला पाठवला ना दादांनी, त्याच वेळेला बघितलं
बरं का? सोन्याच्या चैनी दाखवणारी माणसं आम्हाला बरीच बाजारात पाहायला मिळतात. सोन्याचे गोफ दाखवणारी माणसं आम्हाला बरीच बाजारात पाहायला मिळतात. पण आयुष्यातलं खरं सोनं जर असेल ना, तर तुमच्या गळ्यात माल असेल, ती सगळ्यात मोठं सोनं आहे. आणि ते सोनं बाबांनी पुढे काढले बघा, त्या कोटवर काढलंय. मी देवाचा भक्त आहे, मी देवाचा साधक आहे, हे स्वाभिमानाने सांगता आलं पाहिजे. स्वाभिमानाने सांगता आलं पाहिजे. आणि तसं जर पाहायला गेलं तर आम्ही चांबड्याच्या डोळ्याने जर माणसाकडे बघितलं तर संत म्हणतात, क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काय आम्ही काय घेऊन आलोय बरोबर आणि काय घेऊन जाणार आहेत. जे बाबा घेऊन गेलेले आहेत, जे आपल्या बरोबर आपल्याला घेऊन जायचं आहे, ते बाबांच्या पोटवर गळ्यामध्ये सरळ दिसतंय बघा. बरं का? तुमच्या बरोबर करबोटा पण कोणी देत नाही, पण तुमच्या गळ्यात जर माळ असेल ना दादा, तर तेवढी तुळशीची माळ तुमच्या बरोबर येते, कोणी काढून घेत नाही. हे तेवढं सत्य आहे. आणि ती खरी श्रीमंती बाबा आज तुम्हा आम्हाला दाखवतायत. माझी श्रीमंती काय ती बघा. घराकडे बघू नका, त्यांच्या संपत्तीकडे बघू नका, त्यांच्या जगण्या वागण्याकडे बघा. ते कसे जगले, कसे वागले. आणि खऱ्या अर्थाने मला माहिती नाही बाबा पैशाने किती श्रीमंत होते, पण विचाराने श्रीमंत होते हे निश्चित त्यांच्या जगण्या वागण्यावरून आपल्याला दिसतंय, कळतंय. त्यांच्या समाजात असलेल्या कार्यावरून आपल्याला समजतंय की आमचे बुधाजी बाबा किती श्रीमंत होते विचाराने. आम्ही चांबड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर माणूस काही घेऊन येत नाही, काही घेऊनही जात नाही. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. जन्माला आलो त्यावेळेला आमच्या बरोबर काही नव्हतं. खरं तर कपडेही नव्हते. जाताना सुद्धा आमच्या बरोबर काहीच नसणार आहे जर आम्ही चांबड्याच्या डोळ्याने बघितलं तर. पण परमार्थिक दृष्टीने जर बघितलं, ज्ञानचक्षुने जर बघितलं, तर आम्ही येताना प्रारब्ध आणि संचित बरोबर घेऊन आलेलो आहे. आमचं जीवन 3 गोष्टींवर अवलंबून आहे. प्रारब्ध, संचित आणि क्रियमान कर्म. प्रारब्ध संचित जर आम्ही बरोबर घेऊन आलेलो आहे तर आम्हाला करायची आहे ती क्रियमान कर्म. आणि क्रियमान कर्मावर आमचं आयुष्य, आमचं जीवन अवलंबून आहे. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे वागलात याला महत्व आहे. अंतरात्मा गेल्यानंतर तुमच्या देहाचं काय झालं यापेक्षा अंतरात्मा असताना तुमच्या देहाने काय केलं हे अधिक महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थानं बाबांकडे जर आम्ही बघितलं तर ते विचार, ते संस्कार आणि ती संस्कृतीचं दर्शन आमच्या बाबांकडे बघितल्यानंतर होत आहे. बरं का? आज देहाने जरी राहिले नसतील ना, तरी नुसता फोटो सुद्धा बाबांचा बरंच काही सांगून जातोय. नुसत्या फोटोकडे जरी बघितलं ना बाबांच्या, तरी सुद्धा एक परमार्थ, अध्यात्म माणसाने कशा प्रकारे जगावे, कसं प्रकारे वागावं हे आम्हाला त्याच्यातून कळतंय. ते मार्गदर्शन आम्हाला त्याच्यातून मिळतंय. आणि म्हणून येताना आम्ही काय आणलंय, प्रारब्ध आणि संचित बरोबर आणलंय. आम्हाला क्रियमान कर्म करायची आहे. असं म्हणतात जाताना माणसाच्या बरोबर काही नसतंय, पण ज्ञानचक्षुने आणि परमार्थिक दृष्टीने जर बघितलं गेलं तर माणूस आयुष्यभर जी कर्म करतोय ना, त्या कर्मातून गोळा केलेलं पाप किंवा पुण्य या दोघांपैकी एक गाठोडं माणसाच्या बरोबर असतंय. मरणोत्तर माणसाच्या बरोबर प्रवासामध्ये माणसाने आयुष्यभर केलेल्या कर्मापैकी जे काही तो गोळा करत असेल ना, पाप किंवा पुण्य, या दोन्ही गाठोड्यांपैकी एक गाठोडं बरोबर असतंय. बरं का? आणि खऱ्या अर्थानं देह जरी नाशिवंत असेल, देह जरी जाणार असेल, देह जरी राख होणार असेल याची, तरी सुद्धा त्या देहाने केलेली कर्म आणि कर्माच्या रूपाने जर आम्हाला राहायचं असेल, असं म्हणतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कीर्ती रूपाने जर आम्हाला राहायचं असेल तर खऱ्या अर्थानं ज्यांनी परमार्थ केला, जे परमार्थ करत आहेत, जे मौली ज्ञानोबांचा विचार, जे जगद्गुरु तुकोबांचा विचार आमच्यापर्यंत आणण्याचं काम, प्रसारित करण्याचं काम करत आहेत, त्यांचा आदर्श घेऊन आम्ही जगायला हरकत नाही. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही कार्य करायला हरकत नाही. आणि म्हणून तसं जर आम्हाला जगायचं असेल, तसं जर आम्हाला वागायचं असेल,
तर आम्ही काय कार्य केलं पाहिजे? आम्ही जे संकुचित वृत्तीने जगतोय की नाही, फक्त मी, माझं घरदार, माझी पोरा बाला, ह्या संकुचित वृत्तीने जगतोय ना, ती कुठेतरी वृत्ती बाजूला सरून आम्हाला विशाल वृत्तीने जगावं लागणार आहे. बरं का? आम्हाला विशाल वृत्तीने जगावं लागणार आहे. आतापर्यंत ज्यांनी क्रांती केली ना, आतापर्यंत ज्यांचे आम्ही स्तवन करतोय की नाही, आतापर्यंत ज्यांचा विचार करून आमच्या जीवनाचा मार्ग वाटचाल आम्ही करतोय की नाही, खऱ्या अर्थानं ते संकुचित वृत्तीने कार्य नाही केलं. त्यांनी जीवन जगत असताना फक्त स्वतःचाच विचार त्यांनी केला नाही, स्वार्थ बाजूला ठेवला. बरं का? लालच जी म्हणतोय ना आपण, अशा अपेक्षा बाजूला ठेवून आणि मग समाजाचं कार्य त्यांनी केलं, समाजामध्ये त्यांनी कार्य केलं. म्हणून देहाने जरी संत नसले, देहाने जरी साधू पुरुष नसले, तरी सुद्धा विचाराने, कर्माने, भक्तीच्या रूपाने, नवे नवे वाङ्मयाच्या रूपाने ते आमच्या घरात आहेत, आमच्या हृदयात आहेत, आमच्या बरोबर आहेत असं म्हणायला हरकत नाही. मग त्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? मी देह म्हणून जोपर्यंत मनुष्य कार्य करतो ना, तोपर्यंत त्याला सगळं आहे. म्हणजे सुख दुःख आहे, जय पराजय आहे, मान अपमान आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याला आहेत. जोपर्यंत मी देह संकुचित वृत्तीने मनुष्य कार्य करतो तोपर्यंत. देहातीत झाल्यानंतर, विदेह स्थिती निर्माण झाल्यानंतर देह म्हणून तो कार्यच करत नाही. देहावरचं प्रेम त्याचं कमी होतंय, देहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा वेगळा होतो. आणि खऱ्या अर्थानं त्या पद्धतीने आम्हाला जगायचंय, वागायचंय. त्या पद्धतीने जर आम्हाला कार्य करायचं तर महत्वाचं आहे ते ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतलं पाहिजे. विवेक पाहिजे. विवेक आणि वैराग्य माणसाला चालतंय. विवेकातून निर्माण होणारं वैराग्य माणसाला चांगला रस्ता दाखवतोय, योग्य मार्ग दाखवतोय. विवेकातून निर्माण होणारं वैराग्य, आणि ते विवेक आमच्या अंतःकरणामध्ये प्राप्त व्हावं. मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? तर संतांच्या कृपेचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करून ते ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे आम्ही. तर ज्ञानाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही, कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. बरं का? प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असेल तर त्याचं जगणं वागणं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या पद्धतीने एखाद्या लहान मुलाच्या हातात जर आम्ही चॉकलेट दिला ना, तर त्या वरच्या कथला सकट चावत बसतंय. त्याला हे माहिती नसते की ती कथळ काढायचं आहे, वरचं जे काय आहे कागद पेपर तो काढायचा आहे. त्याच्या हातात दिलं की त्याच्या सकट चावत बसते, कारण त्याला ते ज्ञान नाही आहे. एखाद्या मुलाच्या हातामध्ये, लहान मुलाच्या हातात तुम्ही कागदाचा तुकडा द्या आणि एक पैशाची नोट द्या, दोन्हीकडे सारखंच पाहतोय ते. त्याला ज्ञान नाहीये कागद कुठला आणि पैसा कुठला, पैसा कशाला म्हणतात आणि ते कशासाठी उपयोगात येत नाही, काही माहित नाही त्याला. तसं आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. जोपर्यंत आम्हाला ज्ञान नाही ना, तोपर्यंत प्राणी पक्षाने आमच्यात फरक कळत नाही. कागद आणि नोट याच्यात जशी ते लहान मुलाला फरक कळत नाही ना, तसं त्या अज्ञानी माणसाचं असतंय, तसं त्या भ्रमात असलेल्या माणसाचं असतंय. म्हणून आम्हाला सर्वप्रथम हा नरदेह जो भगवंताने दिलेला आहे ना, हा मनुष्य देह जो भगवंताने दिलेला आहे ना, या देहाविषयी ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. सर्वांच्या डोळ्यांना सृष्टीतलं सगळं काही दिसतंय ना, समजतंय ना. दृष्टी आहे म्हटल्यानंतर सगळं अनुभवायला येणार आहे, सगळं पाहायला मिळणार आहे. पण त्या डोळ्यातून पाहत असताना आम्ही कुठे आकर्षित व्हायचं आहे, काय पाहायचं आहे, हे ज्ञान ज्याला प्राप्त झालं ना, त्याला विवेक म्हणतात. कानातून ऐकायला जे आजूबाजूला घडतंय ते सगळ्यांच्याच कानातून ऐकायला येतंय ना, पण जे आजूबाजूला घडतंय आमच्या कानातून जे ऐकायला येतंय ते आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचून आणि आम्ही काय स्वीकारायचं आहे हे विवेक आम्हाला सांगत असतो. आमच्याकडे असलेला विवेक याची जाणीव करून देत असतो.
बोलता तर वैखरी सगळ्यांनाच दिलेली, बोलता तर सगळ्यांनाच येत आहे ना. चारही वाचा भगवंतांनी सगळ्यांना दिलेल्या आहेत. परा, पच्छंती, मध्यमानी, वैखरी सगळ्यांना म्हणजे माणसाला, मनुष्याला. तोंड दिले म्हणून काही बोलून चालेल का? वैखरी दिले म्हणून त्या वैखरीतून काही बोलून चालेल का? त्या वैखरीतून कुठले शब्द आले पाहिजे, कुठल्या शब्दांनी भगवंताचं स्तवन होत आहे, तो विवेक, ते ज्ञान आम्हाला पाहिजे. बाराखडी तर तीच आहे, ज्या बाराखडीचा वापर आम्ही भांडण केल्यावर, भांडण झाल्यावर करतो. त्याच बाराखडीचा वापर आम्ही देवाचं स्तवन करण्यासाठी करतोय ना, की वेगळी मूळाक्षर आहेत, वेगळी बाराखडी आहे, तीच मूळाक्षर आहे, तीच बाराखडी आहे, फक्त त्यांचा क्रम वेगळा आहे. भांडण झाल्यानंतर ज्या मूळाक्षरांचा क्रम आम्ही लावतोय ना, ज्या बाराखडीचा क्रम आम्ही लावतोय ना, तो क्रम वेगळा आहे. आणि भगवंताचं स्तवन करत असताना जो क्रम लावतोय तो क्रम वेगळा आहे. जगामध्ये सगळं भगवंताने निर्माण केलेलं आहे. डोळ्यातून दिसणार आहे, कानातून ऐकायला येणार आहे, मनाला अनुभवायला येणार आहे, पण काय स्वीकारायचं हे ज्याच्यातून कळतंय त्याला विवेक म्हणतात. लहान मुलाच्या हातात चॉकलेट दिल्यानंतर दिल्याबरोबर ते चावायला सुरुवात करतंय. जेव्हा ते आईला वडिलांना कळते तेव्हा ते वरचं तडफड काढून मग त्याच्या हातात येते, त्याला माहिती नसते. तसं आम्हाला सुद्धा या जगामध्ये सगळं पाहायला मिळणार आहे, सगळं अनुभवायला मिळणार आहे. घ्यायचं काय हे विवेक सांगत असतो, हे ज्ञान सांगत असत. आणि म्हणून त्या ज्ञानाची आम्हाला गरज आहे, त्या ज्ञानाची आम्हाला गरज आहे. आम्ही या जीवनाचा आनंद घेत असताना, आम्ही मनुष्य म्हणून जगत असताना कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं हे कळलं ना, सर्वांगाने ज्याच्या भक्ती घडते ना, बरं का, अंतरात्मा साक्षीला असताना, अंतरात्मा या देहामध्ये कार्य करत असताना सर्वांगाने ज्याच्याकडून भक्ती घडते, मरणोत्तर त्याचं काय झालं याला विशेष महत्व नाही. मरणोत्तर त्याचं काय झालं याला विशेष महत्व नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगू का, जोपर्यंत मनुष्य देह म्हणून कार्य करतो ना, तोपर्यंत मृत्यूला घाबरतो. मृत्यूला कोण घाबरतो? माणसाच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं भय जर असेल ना, सगळ्यात मोठी भीती जर असेल ना, तर कसली बरं, कसली भीती वाटते माणसाला? सगळ्यात मोठी भीती कसली भीती वाटते माणसाला? मृत्यूची. बरोबर आहे की नाही? सगळ्यात जास्त मनुष्य कशाला घाबरतोय? मृत्यूला. आम्ही देह म्हणून जोपर्यंत संकोचित वृत्तीने कार्य करतो ना, तोपर्यंत आम्हाला त्याची भीती आहे. भीती आहे ना त्याची. देहातीत झाल्यानंतर विदेह स्थिती निर्माण झाली ना, आम्ही त्या देवाशी एकरूप झालो, त्याच्या नामचिंतनाशी एकरूप झालो ना, मग आम्हाला त्याची भीती नाही आहे. मग आम्हाला त्याची भीती नाही आहे. खरं तर परमार्थिक दृष्टीने जर पाहायला गेलं ना, नरदेह मिळाल्यानंतर जो देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करतोय, बरं का, त्या दृष्टीने जर आम्ही पाहायला गेलो तर ज्याच्याकडून देवाचं कार्य झालेलं आहे, धर्माचं कार्य झालेलं आहे, भगवंताचं नामचिंतन करतोय, अखंड भगवंताच्या नामचिंतनाशिवाय दुसरं काही कळत नाही. संसारात सुद्धा ज्याला परमार्थ दिसतोय, संसार करत असताना सुद्धा जो परमार्थ केल्याचं सुख अनुभवतोय, त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यासाठी त्याच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस जर कुठला असेल ना, तर तो मृत्यूचा दिवस आहे. बरं का, परमार्थिक माणसाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं, आध्यात्मिक दृष्टीने जर पाहायला गेलं, तर आध्यात्मिक विचाराच्या माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस जर कुठला असेल तर तो मृत्यूचा दिवस आहे. मृत्यूचा दिवस आहे. कारण काय माहितीये का, आम्ही जन्मल्यापासून आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना जेवढी धावपळ करतो ना मनुष्य, तेवढा बंधनामध्ये अडकत असतो, तेवढा बंधनामध्ये अडकत असतो.
फक्त आमचा भ्रम असतोय, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझं एवढं मोठं घर आहे, माझ्याकडे एवढी मोठी शेतीवाडी आहे, बरं का, 4-4, 5-5 मुलं आहेत मला, बरं का, माझ्या मुलींचंही चांगलं झालंय, अगदी मोठ्या श्रीमंत घरामध्ये गेल्या, एक पण सोयला नवला नाही, माझं अख्खं सोयलं धायलं सगळं मोठमोठे आहेत. या भ्रमात राहणाऱ्या माणसाला जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, नको नको म्हणा गुंतो. मग मला सांगा, मायेचं जाळ दुसरं कशाला म्हणतात? मायेचं जाळ म्हणजे दुसरं काय आहे? आता जे काही सांगितलं ते मायेचं जाळच आहे ना. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही. त्याच्याही पुढे आपण जाऊ ना. एखाद्याला शरीराचा अभिमान असते, माझ्याकडे एवढं बळ आहे, एवढी ताकद आहे, माझं शरीर, माझा देह. आणि इकडे संत आम्हाला ओळख करून देतात, देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे? देह जाईल जाईल याची काळवा खाईल. देह जाणार आहे. देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे सगळं मायेचं जाळ आहे ना, हे सगळं मायेचं पसार आहे ना सगळा. मग माणूस जिथून करता कमवता होतो, जिथून धावपळ करतोय आयुष्यभर, मला सांगा, मुक्त होण्यासाठी करतोय की बद्ध होण्यासाठी करतोय? जो व्याप वाढवतोय ना, तो बद्ध होण्यासाठीच ना, का मुक्त होण्यासाठी? मग माणसाच्या आयुष्यातला मुक्तीचा दिवस सगळ्यात सुंदर कुठला असेल बरं? या सगळ्या गोष्टीतून मुक्त होण्याचा दिवस कुठला असेल? सगळा व्याप, सगळा पसारा त्याचा आटोपला जातो ना त्या दिवशी. अहो, तुम्ही म्हणाल ना, ज्याच्या शरीरात त्राण राहिलं नाही ना, शक्ती राहिली नाही ना, असा खाटेच पडलेला म्हातारा आजोबा सुद्धा त्याच्या पोरांना सांगतो, शेजारचा माल जर त्यांनी विकायला काढला तर सोडू नका, लय महत्वाचा आहे आपल्यासाठी. हातपाय थकलेत त्याचे, तो हातापायाने चालत नाही, पण मनाने अजून चालतोय ना, मनाने अजून चालतोय ना, मनाने अजून त्याचे व्यवहार चालूच आहेत. मला सांगा, हे सगळे कधी स्टॉप होतात? या सगळ्या बंधनातून मनुष्य कधी मुक्त होतो? म्हणून आध्यात्मिक माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुंदर दिवस जर कुठला असेल तर तो मृत्यूचा दिवस आहे. पण पुढे ऐका, तो मृत्यू देवाच्या कृपेने आलेला पाहिजे. समजतंय ना? तो मृत्यू देवाच्या आज्ञेने आलेला पाहिजे, देवाच्या कृपेने आलेला पाहिजे. कारण या बंधनातून मुक्त होण्याचा सर्वात सुंदर दिवस जर कुठला असेल तर तो दिवस म्हणजे मृत्यूचा आहे. मला सांगा, जोपर्यंत तो आहे सगळं काही आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक चारही प्रकारची शिल्लक आहे, त्याच्या देहाकडे बळ आहे, तोपर्यंत कमी धावतोय का मनुष्य? कमी धावतोय? अहो, एखादा माणूस बोलतो सुद्धा, काय सांगू महाराज, आम्हालाही वाटतंय प्रवचन चालू असेल तिथे जावं ऐकावं, कीर्तन चालू असतील तिथे जावं ऐकावं, पण आमच्यासारखी बांधलेली माणसं कुठे टाइम आहे? संत म्हणतात, कमीत कमी तो बांधलेला आहे एवढा तरी मान्य करतो, हे महत्वाचं आहे. स्वतःहून सांगतात ते. पोरा बालांचा व्याप एवढा वाढलाय ना महाराज, वेळच नाही हो. काय म्हणतोय तो? पोराबालांचा व्याप एवढा वाढलाय का वेळच नाहीये. उद्योग धंदे मोठमोठे करून ठेवले सगळे. हो, अजिबात सकाळपासून नुसतं झुपल्यासारखं आहे, झुपल्यासारखं नुसतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. दिवस कधी निघून जातो पत्ता लागत नाही. या सगळ्या बंधनातून मुक्त होण्याचा दिवस जर असेल ना, हा धावपळ करतोय, हा पळापळ करतोय, कुठपर्यंत पळापळ करतोय बरं? कुठपर्यंत? या सगळ्या धावपळ, ही सगळी धावपळ थांबण्याचा दिवस जर असेल आणि त्याला स्थिरता प्राप्त होण्याचा दिवस जर असेल तर त्याच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस आहे तो म्हणजे मृत्यू.
बरं का? सगळी धावपळ थांबली जाते ना. सगळ्या प्रकारचं तिथे जर पाहायला गेलं तर नुसता माणूसच जळत नसतो. जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तो त्याच्या आयुष्याचं नियोजन करत असतो. त्याला माहित नाही मला किती आयुष्य येते, मला माहिती आहे का मी उद्याचा दिवस बघेन ते. इथे बसलेल्या माणसांपैकी कोणाला तरी अशी गॅरंटी आहे का आज रात्री मिटलेले डोळे उद्या उगवता सूर्य पाहतील? पण तरी सुद्धा 60 वर्षानंतर किती पैसे मिळणार आहे आज व्यवस्था करतो ना एखादी पॉलिसी काढून. समजतंय ना? 60 वर्षापर्यंत तो नियोजन करतोय, पण त्याच्याही पुढे ऐका ना, जो 60-65 मध्ये आहे ना तोही त्याच्या पुढचं नियोजन करतोय. 80व्या वर्षी मला काय मिळेल, आणि ज्याला 80 वर्षे झाल्यात ना तोही अजून 20 वर्षाच्या पुढचं नियोजन करतोय. अच्छा, नातवाच्या लग्नाला मला असं असं करायचंय. मला सांगा, ह्या सगळं नियोजन त्याचं पूर्ण होण्याचा दिवस कुठला आहे बरं? काय बाबा, हे सगळं नियोजन त्याचं पूर्ण होण्याचा दिवस कुठला आहे? झालं ना सगळं. ज्या वेळेला एखादा मनुष्य जेव्हा तिथे तो देहाने जळत असतो ना, शरीराने त्या चितेवर, तेव्हा कधीतरी निवांत उभा राहून त्याचं निरीक्षण करा ना, फक्त देहच जळतोय का सगळं जळतंय? आतापर्यंतची धावपळ, आतापर्यंत केलेलं नियोजन, आतापर्यंत केलेलं त्याने प्लॅनिंग, सुख दुःख त्याच्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त झालं असेल ते त्या देहाबरोबर सगळं जातंय ना. आता याच्या पुढे दुःख आहे का त्याला? आम्ही जी धावपळ करतो ना, 90% नाही 95% माणसं जी धावपळ करतात ना दुःखाचं निवारण व्हावं म्हणून, सुख मिळावं म्हणून. खरं आहे की खोटं आहे? दुःखाचं निवारण व्हावं म्हणून आम्ही इथे सुद्धा बसलो असेल ना तरी सुद्धा आमच्या मनामध्ये काहीतरी स्वार्थ आहे, काहीतरी मागणं आहे, कमीत कमी सुख तरी. बरं का? आमच्या घरी मूर्ती रूपाने येणारा देव सुद्धा त्याच पद्धतीने आम्ही आणतो. शहरामध्ये किती घर असतील बरं? अंदाजे अंदाजे किती घर असतील? शहरामध्ये 250 घर अंदाजे. बरं का? 250 पकडू आपण. चला, आता ह्या 250 घरांच्या वस्तीमध्ये अंदाजे मला सांगा बरं किती गणपती आले असतील मूर्ती रूपाने? 50 पैकी 40 तरी नवसाचे असतील. काय माऊली, खरं आहे की खोटं आहे? 50 पैकी त्यातले 40 तर नवसाचेच असतील. नवसाचा म्हणजे काय हो? नवसाचा म्हणजे देवाला कबूल करून आणलेला. आधी तू मला दे, जर माझ्या मागणीची पूर्तता झाली तर मी तुला आणीन. त्याला नवस म्हणतात ना, त्याला नवस म्हणतात ना. अरे पहिलाच नवस न फेडता तो देव आपल्याला सांभाळतो, हे आपलं मदभाग्य आहे. अजून काय नवस करताय? पहिलीच प्रार्थना देवाला आपण केली, ती प्रार्थना जी आपण देवाला पहिल्या स्टार्टला जी प्रार्थना केली त्या पद्धतीने न वागता न जगता सुद्धा तो देव आम्हाला सांभाळतोय. अजून काय मागताय रे देवाकडे? अजून कसले नवस करताय रे देवाकडे? आपण देवाला केलेली पहिली प्रार्थना म्हणजे आईच्या गर्भात असताना नवही द्वार गुजऱ्यानंतर तिथून तुम्हा आम्हाला सुटका मिळावी म्हणून देवाला केलेली प्रार्थना. देवा येथून सोडविसी सुहित करेन, गर्भवास हा चुकवेन, पुन्हा न येथे. पहिली प्रार्थना आहे. मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी माझ्या सकट सगळे कोण जन्माला आल्याबरोबर ओम बोललाय बरं? प्रणवाचा उच्चार कोणी केलाय? रामकृष्ण हरी, हरी हरी, जय हरी. प्रत्येकाला जन्मल्याबरोबर एकच प्रश्न पडला, ओहम. केव्हा नाही, ओहम. मी कोण आहे? देव तर बाजूलाच गेलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चारही वेद आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. बरं का? आम्हाला पहिला पडलेला जो प्रश्न आहे ना, कोहम, त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत चारही वेद. फक्त आम्ही अभ्यास केला पाहिजे, त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोहम, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. देव आणि भक्त वेगळं नाही.
देव आणि साधक वेगळा नाहीये. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी. जे महत्त्व शोधण्यासाठी आपण संपूर्ण सृष्टीमध्ये फिरतोय की नाही, जे महद्भूत आणि ज्या महद्भूताची ओळख घेण्यासाठी आपण संपूर्ण सृष्टीचा विचार करतोय की नाही, तत्त्वमसी. ते महत्त्व तुझ्या आतमध्ये आहे, जे ते महद्भूत तुझ्या आतमध्ये आहे, जे पाचही भूतांना सामर्थ्य देते कार्य करण्यासाठी, जे प्रत्येक तत्वाला सामर्थ्य देते कार्य करण्यासाठी, अंतरात्मा म्हणून तू तुझ्या आत आहे. तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी. ते देव म्हणजे मी आहे. जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. मग फक्त बोलल्या पुरतोच का? ज्या दिवशी अनुभवायला येईल ना, त्यावेळेला जेव्हा आंतरीच्या देवाची ओळख होईल ना, जेव्हा स्वानुभव येईल, आत्मज्ञान प्राप्त होईल, आत्मप्रचिती येईल ना, आम्ही स्वतःला ज्या दिवशी शोधू, पिंडाचा विचार ज्या वेळेला करू ना, तेव्हा ब्रह्मांडाची ओळख आम्हाला होईल. अर्थात पिंडातला देव कळला की ब्रह्मांडातल्या देवाला आम्हाला शोधावं लागत नाही. प्रत्येक ठिकाणी त्याचं दर्शन घडलं जातंय. सर्व खलिदम ब्रह्म, सर्व खलिदम ब्रह्म. पण त्यासाठी आम्हाला आत्मन ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म या महावाक्यांची ओळख घ्यायला पाहिजे. ते ज्ञान आम्हाला प्राप्त करून घ्यायला पाहिजे ना. बरं का, आपला विषय आहे माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस जर कुठला असेल तर तो म्हणजे मृत्यूचा. बरं का, म्हणून संत त्या दिवसासाठी देवाकडे प्रार्थना करतायत. देवा कधी बोलवशील, देवा तुम्ही कधी बोलवणार आम्हाला, कधी बोलवून येतंय देवाचं. कारण सांगू का, संसार रूपी चिखलातून वेगळा होण्याचा, मुक्त होण्याचा दिवस म्हणजे मृत्यू आहे. फक्त तो मृत्यू देवाच्या कृपेने यायला पाहिजे, देवाच्या आज्ञेने यायला पाहिजे. कोणत्याही वेळेला, कधीही, कोणत्याही वेळेला, कधीही त्याच्या आज्ञेने यायला पाहिजे, त्याच्या कृपेने यायला पाहिजे. आध्यात्मिक आणि परमार्थिक दृष्टीने जर आम्ही पाहायला गेलो तर सगळ्यातून मुक्त होण्याचा दिवस, सगळी धावपळ थांबण्याचा दिवस, सगळं नियोजन पूर्णत्वास जाण्याचा दिवस, संसार रूपी चिखलातून मुक्त होण्याचा दिवस, आणि सांगू का, दुःखाचं निवारण होण्याचा दिवस जर कुठला असेल तर मृत्यूचा दिवस आहे. मृत्यू वाईट नाही आहे. अरे नदी सुद्धा वाहताना दोन काठ आहेत, तिला दोन तीराशिवाय नदी शोभून दिसत नाही, किंवा दोन तीराशिवाय नदी नाही आहे. दोन्ही तीर महत्वाचे आहेत तिचे, नदीचे. समजतंय ना? नाणं सुद्धा दोन्ही बाजू व्यवस्थित असतील तरच ते चालते. पूर्वी आम्ही लहानपणी, मौली आपल्या लहानपणी पत्थर असायचा, दगड अशी चपटी चिप असायची ती, नाही का, एक रिंगण करायचं आणि 5 पैसे अल्युमिनियमचे, 10 पैसे अल्युमिनियमचे, 20 पैसे अल्युमिनियमचे, बरोबर ना. ते पैसे खेळायचो आम्ही, त्याच रिंगणामध्ये टाकायचे आणि तो चपटा दगड असायचा ना, त्याच्याने उडवायचे ते, बरोबर आहे की नाही. आता त्या अल्युमिनियमच्या पैशाला जर एवढा जोरात रट्टा बसला तर राहायचं का ठिकाणावरती. असा शेंगुलेला जर नेला ना एखाद्या वाण्याकडे, दुकानदाराकडे, तर तो बोलायचा, दादा याचा काटाच दिसत नाही रे. ज्याचा काटा दिसत नाही ते नाणं बाजारात चालत नाही. एखादा बोलायचा याचा छापाच दिसत नाही. छापा किंवा काटा ही दोन बाजू आहेत, दोन्ही बाजू व्यवस्थित असतील तर ते नाणं चालतंय. दादा जन्म झालेला आहे, दुसरी बाजू मृत्यू आहे. जर नसती तर सृष्टीचा कार्य चालला असता का? फक्त कल्पना करा. मृत्यू जर नसता तो सृष्टीचा कारभार चालला असता का? जे निर्माण केलंय ना त्याला मृत्यू आहे, त्याला नाश आहे. निर्माण केलंय त्याला नाश आहे, निर्मात्याला नाही. बघा हा सृष्टीमध्ये म्हणून म्हटलेलं आहे, यद दष्टम तद नष्टम. येणं जाणं आहे माऊलींच्या भाषेत. उपजयते नासे, नासे ते पुनर्पेदिसे, हे खटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे, आज जे दिसतंय ना उद्या त्याला नाश आहे.
फरक एवढाच आहे, प्रत्येकाला आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे. काळ, जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळाला आम्ही आयुष्य म्हणतोय. आयुष्य किती असावं आमच्या हातात नाही. आयुष्य किती असावं आमच्या हातात नाही, पण आयुष्य कसं असावं हे आमच्या हातात आहे. आणि ते कसं असावं याचा विचार जर आम्हाला करायचा असेल तर आम्हाला ज्ञानाची गरज आहे, आम्हाला विवेकाची गरज आहे. आणि त्या विवेकातून जो निर्माण होतोय ना वैराग्य, तो वैराग्य, ते वैराग्य आम्हाला मुक्ती प्राप्त करून देणार असते, मोक्ष प्राप्त करून देणार असते. त्या वैराग्याने कर्म आचरण करणं म्हणजे धर्म आचरण करणं, धर्म आचरण करणं म्हणजे विवेकातून वैराग्य प्राप्त होणं. काय म्हणतात माऊली या ठिकाणी, देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जे आचरे तो मोक्ष तेने व्यापारे निश्चित पावे. किती सोप आहे हो. मुक्ती आणि मोक्ष फक्त आम्ही काय करायचंय माहितीये का, जे आमच्याकडे वाईट आहे त्याचा त्याग करायचा आहे. ज्याच्याने आमचं अनहित आहे ना त्याचा त्याग करायचा आहे, स्वधर्म आचरण करायचं आहे. मुक्ती त्याच ठिकाणी आहे, मोक्ष त्याच ठिकाणी आहे. जर विषयांनी बांधला म्हणजे बद्ध, जर व्यसनाने बांधला म्हणजे बद्ध, जर विकारांनी बांधला म्हणजे बद्ध, जर वासनेने, भ्रमाने, अज्ञानाने, अंधश्रद्धेने बांधला म्हणजे बद्ध असेल तर त्यांच्यातून मुक्त झाला म्हणजे मोक्ष. आज शोधलं पाहिजे आमच्या अंतःकरणामध्ये ती वासना शिल्लक आहे का, जी वासना आमचं अनहित करते. घरात जर आम्ही साप आला तर बघितल्याबरोबर काय होतं, आणि लोकांना सांगतोय ना माझं घर माझं घर, तो घर सोडून 15 फूट बाहेर पडतो आणि मग आवाज देतो, अरे धावा घरात साप आहे. घर कोणाचं आहे? कधीतरी माऊली एवढे डास येतात की त्याला खाट टाकून बाहेर अंगण्यामध्ये बसावं लागतंय. मग विचारतात काय रे बाबा काय झालं, घरात डासच खूप आहेत, बसू देत नाही, लाईट नाही, इन्व्हर्टरची पॉवर संपलेली आहे म्हणून बाहेर हवेवर बसलोय. तसं हे शरीरामध्ये अनेक आहे. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अधूया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता कृष्णा कमी आहेत का? मला दम लागला म्हणून थांबलो, त्याच्याही पलीकडे आहेत. काम मगरमिटी सुटेना तिरस्कार लागता तोटेना मद मत्सर होतेना भुली पडली वासना धामीन पडली गला घालून वेंटाळी मम्मी घराला जेव्हा आली वेळोवेळा भयानक. घरामध्ये जर आपण उंदीर बघितला तर आपल्याला आनंद वाटतो का? बरं झालं बाबा देवाचा वाहन आपल्या घरात आला. काय त्याचं पुढचं नियोजन करतोय ना लगेच आपण, कारण आपल्याला माहिती एक तर कपडे खाईल, धान्य खाईल, नाहीतर जे मिळेल ते खाईल. आमचं नुकसान करणाऱ्या गोष्टी वस्तू जर आम्ही आमच्या घरात ठेवत नाहीत, समजतंय ना? हा पेन आणि याची शाई जर लिकेज झाली आणि माझा शर्ट जर खराब झाला तर मला समजल्यानंतर किती वेळ तो पेन मी माझ्या शर्टला ठेवावा? चांगला शर्ट खराब केला म्हणून तेवढ्याच रागाने फेकून देईन ना? तेवढ्या रागाने ज्या दिवशी आम्ही आमचे वाईट विचार फेकून देऊ ना त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार. तेवढ्या रागाने आमच्याकडची आमची वाईट वासना आम्हाला फेकून देता आली पाहिजे. तेवढ्या रागाने आमच्याकडचे जे वाईट विचार आहेत ना ते आम्हाला फेकून देता आले पाहिजे. बघा किती सोप आहे, मोक्ष मुक्ती किती सोपी आहे. फक्त आम्हाला ती माया सुटत नाही ना म्हणून आम्हाला कठीण आहे. मोक्ष कठीण कोणालाही माहितीये का? मुक्ती कठीण कोणालाही माहितीये का? ज्यांना पूर्वीचे विचार पूर्वीची वासना सुटत नाहीत ना, चिटकून बसल्यात ना, त्यांच्यासाठी कठीण आहे. मात्र ज्याने ठरवलं ना की जे अनहित आहे जे वाईट आहे त्याचा त्याग घडलाच पाहिजे, बरं का? एवढी एक निष्ठता पाहिजे ना माणसाच्या अंतःकरणामध्ये की मला जर मुक्त व्हायचंय ना, मला जर मोकळं व्हायचंय ना तर मी वाईटाचा त्याग केलाच पाहिजे. आता काही वेळेला बोलतात की एकाएकी सोडली तर तुला त्रास होईल. हा, पण ज्याने सोडले ना त्यांनी विचार केला पाहिजे कितीही त्रास झाला, कितीही प्राण का जाईना का, वाईट कर्म करून जगण्यापेक्षा, समजतंय ना,
रावणाच्या राज्यात एका वानराला पकडलं, एका राक्षसाने मोडली. बरं का, हे श्रीराम प्रभूंच्या बरोबर गेलेले वानर आणि एक सापडला नाही का राक्षसाच्या तावडीत. आता सापडल्याबरोबर काय झालं माहितीये का, त्याने त्या राक्षसाने त्याला पकडलं पाठीला, त्या वानराच्या, आणि पाठीला पकडल्यानंतर त्याला माहिती आहे कोणाचं आहे, समजतंय का. बाबांच्या नुसत्या फोटोकडे बघितलं तरी आपण बोलू बाबा कोणाचे होते, काय कार्य केलं त्यांनी. एखाद्या माणसाच्या नुसत्या शरीराकडे बघितलं ना आपण तरी काही अंशी त्याचे विचार करतात, आपल्याला त्याचं जगणं वागणं कळतंय. नजरेवरून पण माणूस ओळखला जातो माऊली, बरोबर आहे की नाही. इकडे टकार मकार जर बघत असेल ना तर समजायचं आपण. आता त्या वानराला विचारलं त्याने, बाबा तू कोणाचा, त्याला माहिती आहे कोणाचा त्या, पण त्याच्याकडून ऐकायचं होतं त्याला, बाबा कोणाचा रे तू, म्हणे मी श्रीरामाचा. काय श्रीरामाचा? तेवढ्या जोरात आवाज काढला त्या वानराने. तो राक्षस बोलतोय, अरे रावणाचा बोल ना. काय बोलतो तू, रावणाचा बोल. तुला आता सोडतोय, नुसतं सोडत नाही, तुला प्रोटेक्शन देतोय, कोणी तुझ्या केसाला धक्का लावणार नाही, फार तुझा चेहरा मोहराच बदलतोय, कोणीही तुला त्रास देणार नाही, ते तुला संरक्षण देतोय मी, फक्त रावणाचं बोलतो नाही, मी रामाचा. बरं का, काय बोलतो मी रामाचा. आता त्या राक्षसाने काय केलं माहितीये का, त्याच्या पाठीवरून सोडलं आणि मानगुटीला पकडलं. मानगुटीला पकडल्यानंतर वरती जास्त त्रास होतो ना, म्हणून सर जास्त करून कुठे पकडायचे, आपल्याला जास्त ठिकाणावर आणत असतात तर शिक्षक लोक पूर्वी, हो का, आता नाही, आताच विद्यार्थी पकडतात, ती बात वेगळी आहे. कलियुग आहे ना, नाही आपण बोलतो सगळा बदलला, काहीच बदललं नाही, फक्त माणूस बदललाय. आंब्याला आंबे येतात, चिकूला चिकूच येत आहे, पृथ्वी तशीच आहे, आप तसंच आहे, तेज तसंच आहे, काही बदललं नाही, फक्त माणूस बदललाय. त्याच्यामुळे सृष्टी बदललेली वाटते. आता मानेला पकडलं, घट्ट आवडलं, त्रास व्हायला लागला आणि मग विचारलं त्याला तो कोणाचा, म्हणे मी रामाचाच. भाषा कळते ना, रामाचा नाही, रामाचाच, मी प्रभू रामचंद्रांचाच. तेव्हा तो बोलतोय, अरे दादा एवढा त्रास होतोय तुला, तू फक्त रावणाचा बोलायचा आहे. तेव्हा तू वानर बोलतोय, रावणाचं होऊन जगण्यापेक्षा रामाचं होऊन मेलेलं बरं ना. समजतंय ना, वाईट कर्म करून, वाईट वासनेमध्ये आपल्या आयुष्याची बर्बादी करून, आपल्या कुटुंबाची बर्बादी करून, नको तसं जगण्यापेक्षा, रावणाच्या विचाराने जगण्यापेक्षा, रावणासारखं जगण्यापेक्षा रामाचं होऊन जर जगायचं असेल ना तर कमी आयुष्य मिळालं तरी चालेल. देवा आम्हाला काय करायचं अधिक आयुष्य. ज्या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग आमच्याकडून होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं मुक्ती कशाला म्हणतात आणि मोक्ष कशाला म्हणतात हे आम्हाला कळेल. बरं का, बाकी मेल्यावरच जे आहे ना ते पुराणात वाचा, ते शास्त्रात वाचा, पण आता कसं जगायचं हे जर वाचायचं असेल आणि हे जर पाहायचं असेल तर आम्हाला ज्ञानेश्वरीचीच गरज आहे. आम्ही आता कसं वागावं, आता कसं राहावं, चालू वर्तमान काळामध्ये आम्ही काय कर्म करावीत हे जर आम्हाला कळून घ्यायचं असेल ना तर आम्हाला जगद्गुरु तुकोबांच्या गाथेचीच गरज आहे, आम्हाला भागवताचीच गरज आहे. आम्हाला गीताच वाचली पाहिजे, आम्ही गीताच ऐकली पाहिजे, श्रवण केली पाहिजे. जर आता कसं वागायचं आहे, कसं जगायचं आहे ते. मेल्यावर बरंच काही आहे, पण सांगू का, ज्यांनी जिवंतपणे देवाला पिंड दान केलाय ना, मरणोत्तर त्याचं काय झालं याला विशेष महत्व आम्ही देत नाही. बाबा खरंय की खोट आहे? जिवंतपणे ज्याने डोळ्यातून फक्त पांडुरंगालाच बघितलं, कानातून पांडुरंगाच ऐकलं, मुखातून फक्त आणि फक्त पांडुरंगाच गायलं, सर्वांगाने ज्याने परमार्थ केला, भक्ती केली ना, जे का जीवन मुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडून आणि अथवा पडून स्मशानी तरी ते धन्य झालं. देवाशी एकरूप जे झाले, देवाच्या नामस्मरणाशी जे एकरूप झाले, त्यांची अवस्था 8व्या अध्यायामध्ये माऊली सांगतायत, भगवान वर्णन करतायत. खरं तर आमचा मृत्यू कसा असावा, भगवंताचं नाम चिंतन करत आम्ही या जगाचा निरोप घेतला पाहिजे.
यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंति कोणते सदा कलभाव भावितः तेवी जितेनी अवसरे जे आवडणे जीवी बोलते मरणाची वेळ फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून भगवंत म्हणतात म्हणून सदा स्मरावे मातीची तू आम्ही अखंड भगवंताचं स्मरण काय केलं पाहिजे जर मृत्यूच्या समयी आम्हाला जे आठवतंय तेच जर आम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असेल तर ज्याने साताना ज्याने